नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक अजित धनवटे, के जे सोमय्या महाविद्यालय कोपरगाव या ऑनलाईन लेक्चर्समध्ये मी तुमचे सगळ्यांचे स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटीच्या अंतर्गत CBCS पॅटर्न 2020-21च्या नुसार M.Com पार्ट सेकंड बी ग्रुप सब्जेक्ट ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट म्हणजेच मानवी संसाधन व्यवस्थापन या विषयाची ओळख थोडक्यात बघू. व्यवस्थापनाचा संबंध व्यवसायाच्या संचालनाशी येतो. असे संचालन करताना कर्मचारी वर्गाचे सामर्थ्य योग्य मार्गाने वापरण्यासाठी मानवी संसाधन व्यवस्थापनाचा अभ्यास केला जातो. सिलेबस बघूया. प्रकरण नंबर 1, ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट अँड ओव्हरव्ह्यू, मानवी संसाधन व्यवस्थापन अवलोकन निरीक्षण. यामध्ये मानवी संसाधन व्यवस्थापन म्हणजे काय, व्याख्या, प्रक्रिया व कार्य अभ्यासणार आहोत. प्रकरण नंबर 2, ह्युमन रिसोर्स प्लॅनिंग अँड डेव्हलपमेंट, मानव संसाधनाचे नियोजन आणि विकास. यामध्ये पात्र उमेदवारांची भरती कसे करणे, त्यांचा विस्तार व विकासात वाढ करणे, त्यांना तांत्रिक ज्ञान उपलब्ध करून देणे. प्रकरण नंबर 3, ट्रेनिंग अँड डेव्हलपमेंट परफॉर्मन्स ॲप्रेसियल अँड मेरिट रेटिंग, प्रशिक्षण व विकास, कार्यसिद्धी मूल्यमापन आणि गुणमापन. म्हणजेच कर्मचाऱ्यांचे गुण दोष, गुणवैशिष्ट्ये, बुद्धिमत्ता, कार्य कौशल्य, मनोबल, विचार निर्णय शक्ती, शारीरिक क्षमता इत्यादी घटक आपण यामध्ये अभ्यासणार आहोत. प्रकरण क्रमांक 4, रिसेंट ट्रेंड्स इन HRM, नवीन प्रवृत्ती मानवी विकास. यामध्ये उद्योगात नवनवीन बदलांचा प्रभाव कर्मचाऱ्यांवर कसा पडतो व कर्मचाऱ्यांचा कसा विकास होतो या प्रकरणांमध्ये अभ्यासणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, प्रकरण नंबर 1 अभ्यासू. मानवी संसाधन व्यवस्थापन अवलोकन निरीक्षण. म्हणजे अवलोकन निरीक्षण कोणाचे करावयाचे हे आपणास व्यवस्थापनात दिसून येईल. त्याचा अर्थ आहे, व्यवस्थापन ही संकल्पना फार पूर्वीपासून अस्तित्वात आहे. औद्योगिक क्रांतीपूर्वी व्यवसाय घरगुती स्वरूपाचे होते. पिढ्यानपिढ्या व्यवसायाचे व्यवस्थापनही चुका आणि शिका पद्धतीचे होते. यामुळे व्यवसाय चालवण्याचे कौशल्य अनुभवातून संपादन केले जायचे, म्हणजेच व्यवस्थापन केले जायचे. तर ऑलिव्हर शेल्डन यांच्या मते व्यवस्थापन हे उद्योगातील एक कार्य असून ते प्रशासनाने ठरवून दिलेल्या चौकटीच्या आत पूर्वनिर्धारित धोरणांची अंमलबजावणी करणे आणि विशिष्ट उद्दिष्ट संघटनेचा उपयोग करणे ही व्यक्तींशी संबंधित असते. तर पूर्वनिर्धारित उद्दिष्ट म्हणजे काय? आपल्याला एखाद्या कार्याचे आपण पूर्वी नियोजन केले जाते, ते नियोजन योग्य पद्धतीने पार पडणे म्हणजेच व्यवस्थापन होय. मानवी संसाधन व्यवस्थापन ही व्यवस्थापनाची वैशिष्ट्ये आणि वेगळी शाखा आहे. त्यांचा संबंध व्यवसाय संस्थेत कार्यरत असलेली मानवी घटकांशी येतो. व्यवसायाच्या विविध पातळ्यांवर काम करणाऱ्या कनिष्ठ कर्मचाऱ्यांपासून ते वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत मानवी व्यवस्थापनाचा संबंध येतो. तसं बघायला गेलं तर व्यवस्थापनाचे 3 स्तर असतात. एक कनिष्ठ, सेकंड मध्यम आणि थर्ड उच्च. हे 3 स्तर, या 3 स्तरामध्ये अधिकारी, कर्मचारी व नोकर वर्गांचा समावेश होतो. त्याची व्याख्या आहे, पहिली, कारखान्यात काम करणाऱ्या स्त्री पुरुषांचे योगदान महत्तम राहावे आणि त्यापासून महत्तम समाधान मिळावे यासाठी
मदत करण्याच्या आणि संचालित करण्याच्या कार्याला मानवशक्ती व्यवस्थापन असे म्हणतात. म्हणजेच काय, महत्तम योगदान कोणत्या पद्धतीने केले जाते म्हणजे दिले जाते, आपल्याला सोपवलेले काम किंवा कार्य पूर्णत्वाकडे नेणे म्हणजे महत्तम करणे होय. दुसरी व्याख्या आहे C.H. नॉर्थकॉट यांची. व्यवसायाच्या उद्दिष्ट पूर्ततेसाठी प्रत्येक कर्मचाऱ्याचे योगदान महत्तम राहावे यासाठी कर्मचाऱ्यांना प्रेरित करणारा व्यवस्थापनाचा विस्तार म्हणजे मानवी संसाधन होय. उद्दिष्ट म्हणजे कसले? नफा मिळवणे नसून ग्राहकांना चांगल्या दर्जाच्या वस्तू मिळण्यासाठी प्रयत्न करणे हेच त्या व्यवसाय संस्थेचं उद्दिष्ट असतं. जर ग्राहकांना चांगल्या दर्जाच्या वस्तू मिळाल्या तरच त्या व्यवसाय संस्थेचा किंवा त्या उद्योगाचा नाव वाढविण्यास मदत होते. मानवी संसाधन व्यवस्थापन प्रक्रिया किंवा स्तर. मानवी संसाधन व्यवस्थापन कोणत्या पद्धतीने केले जाते, कर्मचाऱ्यांची निवड कोणत्या पद्धतीने केली जाते हे आपण ह्या स्लाइडमध्ये बघूया. कर्मचारी भरती. योग्य वेळी योग्य पात्रतेचा कर्मचारी उपलब्ध करण्याच्या दृष्टीने कर्मचारी भरती प्रक्रिया महत्त्वाची असते. तसेच कर्मचारी निवड प्रक्रियेच्या माध्यमातून कार्यक्षम आणि योग्य मनुष्यबळाचा साठा उपलब्ध होतो. पात्र कर्मचारी ओळखणे. ज्या व्यक्तींच्या अंगी कौशल्य गुण जास्त असतात अशा कर्मचाऱ्यांना ओळखणे व त्यांना पगारवाढ मिळवून देणे. कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण, तांत्रिक ज्ञान मिळवून देणे. त्यांचं कार्य व मूल्यांकन करणे. त्यांना योग्य पगार, बोनस, बढती इत्यादी गोष्टींचा पुरवठा करणे आणि त्यांना विकासाच्या संधी. पुढची स्लाइड आहे मानवी संसाधन व्यवस्थापनाचे कार्य. फंक्शन ऑफ ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट. पहिलं, मानवी संसाधन व्यवस्थापकीय प्रक्रिया म्हणजेच मॅनेजरियल फंक्शन. यामध्ये नियोजन, नियंत्रण, संघटन, दिग्दर्शन हे कौशल्य कर्मचाऱ्यांकडून कसे विकसित करून घेणे, कसे संघटन करून घेणे हे व्यवस्थापकीय कार्यामध्ये केलं जातं. दुसरं, मानवी संसाधन व्यवस्थापनाची संचालनात्मक कार्य ऑपरेटिव्ह फंक्शन. यामध्ये कर्मचाऱ्यांची बढती, बदली, प्रशिक्षण, तांत्रिक ज्ञान इत्यादी गोष्टींचं संचालनात्मक कार्यात अभ्यासलं जातं. व्यवस्थापकीय कार्य. व्यवस्थापनातील मूलभूत कार्य मानवी संसाधन व्यवस्थापनात पार पाडावी लागतात. व्यवसाय संस्थेतील मानवी घटकांशी म्हणजेच कर्मचारी संबंधित सर्व कार्य व्यवस्थापनाची मूलतत्वे असतात. व्यवस्थापकीय कार्यामध्ये हे 5 घटक असेल तरच आपण मानव संसाधन व्यवस्थापन करू शकतो. त्यामध्ये पहिला आहे नियोजन, प्लॅनिंग. नियोजन हे व्यवस्थापनाचे प्रथम आणि प्रमुख कार्य आहेत. मानवी संसाधन व्यवस्थापनात नियोजन करताना प्रामुख्याने कर्मचारी विषयक गरजा निश्चित करणे, कर्मचाऱ्यांविषयक धोरण तयार करणे, कर्मचारी प्राप्त करण्यासाठी विभिन्न स्रोत विचारात घेणे, उद्दिष्ट ठरविणे, बदली इत्यादी बाबतचे धोरण तयार करणे, कर्मचारी वेतनाबाबत धोरण ठरविणे इत्यादी बाबतचा विचार नियोजनात केला जातो. सेकंड, संघटन, ऑर्गनायझेशन. कार्यक्षम संघटना उभारल्याशिवाय व्यवसायाचे संचालन प्रभावी ठरत नाही. सक्षम संघटन हा यशस्वी व्यवसायाचा पाया असतो. पीटर ड्रकर या व्यवस्थापन तज्ज्ञाच्या मते योग्य संघटन म्हणजे व्यवसायाचा पाया. जर नसेल तर व्यवस्थापनाचे कोणत्याही क्षेत्राला कार्य निरर्थक ठरते. म्हणजेच आपण एखादं उद्दिष्ट ठरवले नसेल तर आपण चांगल्या पद्धतीने व्यवस्थापन करता येणार नाही. त्यामुळे आपल्याला अडथळे निर्माण होतील. म्हणून
व्यवसायातील सर्व कार्यांची आणि परस्पर संबंधाची चौकट तयार केली जाते, त्यालाच आपण संघटन असे म्हणतो. थर्ड, संचालन. व्यवस्थापक आणि त्यांचे सहाय्यक यांच्यातील मार्गदर्शन म्हणजेच पर्यवेक्षण, संप्रेषण, सहकार्य, संदेशवहन करण्याची प्रक्रिया म्हणजे संचालन होय. 4. समन्वय, कोऑर्डिनेशन. समन्वय म्हणजे सुसंगती साधण्याचा प्रयत्न. व्यवसाय संस्थेत चालणाऱ्या विविध क्रिया, कार्य यांच्यात योग्य ती संगती राखण्यासाठी समन्वयाचे कार्य केले जाते. काम करणाऱ्या प्रत्येक कर्मचाऱ्याचे उद्दिष्ट समान असते, म्हणून त्यांच्या प्रयत्नांची दिशासुद्धा सारखीच असली पाहिजे. 5. नियंत्रण, कंट्रोल. नियंत्रण हे व्यवस्थापनाचे मूलभूत कार्य समजले जाते. म्हणजेच काय, पूर्वनिर्धारित उद्दिष्ट साध्य करण्यासाठी कर्मचाऱ्यांच्या कामाचे मूल्यमापन करणे, कामातील अडचणी समजून घेणे, कामात सुधारणा करणे यासाठी नियंत्रण केले जाते. ब. संचालनात्मक कार्य, ऑपरेटिव्ह फंक्शन. मानवी संसाधन व्यवस्थापनामध्ये कर्मचाऱ्यांची निवड कशी करायची, त्यांना प्रशिक्षण कसे द्यायचे, त्यांना तांत्रिक ज्ञान कसे द्यायचे, त्यांचे आरोग्य व सुरक्षिततेविषयी काळजी घेणे, कामगार व्यवस्थापनात संबंध कसे प्रस्थापित होतील, हे संचालनात्मक कार्यामध्ये आपण अभ्यासणार आहोत. त्यामध्ये पहिलं आहे मानवी संसाधन नियोजन, ह्युमन रिसोर्स प्लॅनिंग. व्यवसाय संस्थेची कर्मचारी विषयक गरज निश्चित करणे आणि ती पूर्ण करण्यासाठी विविध साधने व मार्गांचा विचार करणे. यासाठी मानवी संसाधन व्यवस्थापनाला सतत नियोजन करावे लागते व योजनेचे मूल्यमापन करणे गरजेचे असते. दुसरं, भरती व निवड, रिक्वायरमेंट अँड सिलेक्शन. योग्य वेळी योग्य पात्रतेचा कर्मचारी उपलब्ध करण्याच्या दृष्टीने कर्मचारी भरती प्रक्रिया महत्त्वाची असते. म्हणजेच आपण योग्य वेळी योग्य कर्मचारी निवडला नाही तर त्या उद्योगाला नव्हे, त्या व्यवसायाला सुद्धा आपणास हानी पोहोचते. यासाठी योग्य वेळी योग्य कर्मचारी निवडणे सुद्धा गरजेचे असते. थर्ड, प्रशिक्षण व विकास. कर्मचाऱ्यांच्या कौशल्य विकासात वाढ करणे, त्यांना ज्ञान व माहिती पुरविणे आणि त्यांचे कार्यमान सुधारणे यासाठी कर्मचारी प्रशिक्षण विकासाचे कार्य केले जाते. 4. बढती, बदली व निवृत्ती. मानवी संसाधन विभाग कर्मचाऱ्यांना बढती देणे, बदली करणे तसेच निवृत्तीबाबतचे धोरण ठरवताना सहाय्य करणे. व्यवसाय संस्थेअंतर्गत कर्मचारी विषयक ही 3 मूलभूत कार्य करताना मानवी संसाधन व्यवस्थापनाची भूमिका महत्त्वाची ठरते. 5. आरोग्य, सुरक्षितता व सेवा. कर्मचाऱ्यांना आरोग्यविषयक तसेच सुरक्षिततेबाबतच्या सुविधा उपलब्ध करून देणे गरजेचे असते. त्यामुळे कर्मचारी समाधानी असतो आणि समाधानी कर्मचारी पूर्ण कार्यक्षमतेने काम करतो तसेच कायम टिकून राहतो. 6. वेतन व प्रशासन. कर्मचाऱ्यांना श्रमाचा योग्य तो मोबदला देणे आवश्यक असतो. त्यासाठी व्यवस्थापनाच्या मजुरी पद्धती ठरविणे, वेतन धोरण ठरविणे, प्रेरणात्मक योजना ठरविणे, वेतनाव्यतिरिक्त दिल्या जाणाऱ्या अनुलोभाचे प्रमाण व धोरण ठरविणे इत्यादी कार्य वेतन व प्रशासनात ठरविले जातात. 7. कामगार व्यवस्थापन संबंध. हा सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आहे. कामगार व्यवस्थापन संबंध. मालक व कामगार यांचे संबंध चांगले असतील तर उद्योग भरभराटीस येतो. कर्मचारी आणि व्यवसाय संस्था या दोघांच्या प्रगतीसाठी दोघांमधील परस्पर संबंध सलोख्याचे व सहकार्याचे असले पाहिजे. व्यवस्थापनाची ध्येय धोरणे कर्मचाऱ्यांच्या स्पष्टपणे कळविणे तसेच व्यवस्थापन प्रक्रियेत त्यांना सहभागी करून घेणे या दोन्ही गोष्टींमधून
कामगार व्यवस्थापनाला सलोखा ठेवणे शक्य होते. आणि लास्ट कार्यमूल्यमापन. कर्मचाऱ्यांच्या कामाची गणना करता यावी यासाठी मूल्यांकन केले जाते. मानवी संसाधन व्यवस्थापनाला हे एक महत्त्वाचे कार्य पार पाडावे लागतात. थोडक्यात मानवी संसाधन व्यवस्थापनाला प्रामुख्याने मनुष्यबळाचे नियोजन करणे, कर्मचाऱ्यांची भरती व निवड करणे, कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन देणे आणि कर्मचाऱ्यांच्या कामाचे मूल्यमापन करणे ही 4 कार्य पार पाडावी लागतात. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण मानव संसाधन म्हणजे काय हे या चॅप्टरमध्ये शिकलो आहोत. पुढील चॅप्टरमध्ये आपण ह्युमन रिसोर्स प्लॅनिंग अँड डेव्हलपमेंट म्हणजे मानवी संसाधन नियोजन आणि विकास कसा करावा याचा हे बघूयात. धन्यवाद.